नमस्कार आई तुळजाभवानी भक्तांनो. पवित्र, पावन आणि मंगलमय श्रावण महिना सुरू झाला आहे. चोहीकडे भक्तीचं वातावरण आहे आणि वातावरणात एक वेगळीच दिव्य सकारात्मक ऊर्जा भरून राहिली आहे. पण मला सांगा, आज तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे का? कधी असं वाटतंय का, माझं नशीबच बंद झालंय, मी कष्ट तर खूप करतोय पण यश मिळत नाहीये, प्रगतीचे सगळे रस्ते बंद झालेत आणि मी निराश झालोय. जर आज तुम्हाला असं वाटत असेल तर एका गोष्टीवर मनापासून विश्वास ठेवा. आई तुळजाभवानी माता तुम्हाला कधीच उघड्यावर पाडणार नाही. या अतिशय पवित्र अशा श्रावण महिन्यात आई तुळजाभवानी मातेची मनापासून सेवा करा, तिची आळवणी करा. कारण हा साधासुद्धा काळ नाही, हा अत्यंत पुण्यदायी काळ आहे. या पवित्र काळात साक्षात आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता स्वतः तुमच्या दारात उभी आहे. तिच्या एका हातात सुख आणि समृद्धी आहे आणि दुसऱ्या हातात धन, दौलत आणि शांती आहे. तिच्या नजरेत तुमच्यासाठी वात्सल्य आणि समाधान आहे. ती तुमच्या उंबरठ्यावर उभी राहून फक्त एका गोष्टीची वाट पाहते, तुमच्या हाकेची. होय तुळजाभवानी भक्तांनो, आईला कोणत्याही मोठ्या कर्मकांडाची गरज नाही. तिला गरज आहे ती फक्त तुमच्या सच्च्या आणि भोळ्या भक्तीची. आणि याच भक्तीसाठी आज मी तुम्हाला आई तुळजाभवानी मातेचा असा एक अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य मंत्र सांगणार आहे, ज्याच्या जपाने घरातील सर्व नकारात्मकता दूर पळून जाते. आई तुळजाभवानी भक्तांनो, या श्रावणात सर्व काळजी, चिंता आईच्या चरणी अर्पण करा. हा दिव्य मंत्र रोज तुमच्या घरात 10 मिनिटे लावून ठेवा किंवा सकाळ संध्याकाळ रोज 108 वेळा हा मंत्र जपा आणि आई भवानीचा चमत्कार स्वतः अनुभवा. आई तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही, तुम्हाला सर्व काही भरभरून देईल. फक्त हा मंत्र ऐकताना किंवा जपताना आईला फक्त मनापासून हाक द्या आणि म्हणा, आई तुळजापूरची भवानी माते, माझ्या घराचे दार तुझ्यासाठी सदैव उघडे आहे. मी तुझा बाळ आहे. आई, माझी सेवा आणि माझी हाक स्वीकार कर. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन प्रवेश कर. आई, आजवर माझ्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील, काही अपराध घडले असतील, तर ते तुझ्या मोठ्या पदरात घे आणि या लेकराला माफ कर. आई, या लेकराला माफ कर. तुझ्या आशीर्वादाचा हात माझ्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव पाठीशी राहू दे. आई, सदैव पाठीशी राहू दे. आई तुळजाभवानी भक्तांनो, ज्या घरात आई भवानीचा हा दिव्य मंत्र गुंजतो आणि भक्तीचा दिवा जळतो, तिथे कधीही दुःखाची आणि दारिद्र्याची सावलीसुद्धा पडू शकत नाही. या पवित्र श्रावणात आईची मनापासून आराधना करा. हा दिव्य मंत्र जपा. तुमचे बंद झालेले नशीब उघडल्याशिवाय राहणार नाही आणि घराचे बंद झालेले सगळे रस्ते आपोआप मोकळे होतील. चला तर मग विश्वासाने आणि भक्तिभावाने या शक्तिशाली मंत्राचा जप करूया. ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्ती प्रदायिनी नमोस्तुते. 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 ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्ती प्रदायिनी नमोस्तुते.
ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। 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 ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते।
ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते। ओम श्री तुळजा भवानी धनसंपत्तिप्रदायिनी नमोस्तुते।